मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपल्याला बनवायचे वालाचे आमटे. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला वालाच्या शेंगा लागतील. तर आपण या वालाच्या शेंगा घरामागून तोडून आणू. त्यासाठी आपल्याला एक पिशवी लागणार आहे. तर फक्त आपण पिशवी घेतो. चल, तुला शेंगा तोडा याच्यात का? मग गोले चपला घाल. पप्प्या पिशवी आण रे पटकन. चला पिशवी घ्या, चपला घाला. चला पटकन शेंगा तोडून आणू. घातलं का चपला? चला मग. तर मित्रांनो, आता आम्ही घराच्या पाठीमागं चालू आहे. तर मंडळी, हा समोर दिसतोय हा आपला वाल आहे. याच्यातून शेंगा काढायच्या ते. तर चला पटापट शेंगा तोडून घेऊ. तोडा रे, चला थोडा पटापट आहेत ना. तर मित्राला दाखवून देऊ आपण. अशा शेंगा रे रे, हे अशा शेंगा रे ते. चला पटपटा तोडून घ्या. मित्रांनो, ह्या वाढ शेंगा ते बियाला घेतो ते तोडून पुढच्या वर्षाला. तर मित्रांनो, आता चूल झाली पेटून. आमच्या कशी बशी कागदाने चूल पेटावली. राखेल भेटत नाही पहिल्यासारखा. कागदाने पेटावली. आणि आता पहिल्यांदा पिलूची मम्मी म्हणते भात घालून देते चुलीवर, तांदूळ निशिते. चला तुम्हाला कशी निशिते त्या दाखवतो. झालं का तांदूळ निसून? बोले मग पटकन. चुलीला पक्का जाळा झालाय. पाच शिजला पाहिजे बठ्ठला. अजून शेंगा सोलायच्यात आम्हाला. तर भात आणून ठेवलाय आणि मिठाई टाकून झालाय. तर भात शिजत आहे तोपर्यंत आहे ना, आम्ही वालाच्या शेंगा सोलून घेऊ ना. आणि ते कांद टाकलं ना, हा टिकरी तापाट. मग तोपर्यंत आम्ही शेंगा सोलतो. तर तो काय करणार आहे? बरं बरं. तर मित्रांनो, ह्या शेंगा आहेत ना, ते आता सोलून घ्यायच्या. ते पप्या होत खाली. मग काय शेंगा सोलून घेऊ आपण. दाणा ठेवाय पिते आण रे पिलू. दाणा ठेवाय पिते आण. बोल्या सोला. तर एवढ्या शेंगा का सोल नव्हती पप्या. बोल्या पटपटा सोला. बरंच मारले ना हे एवढ्या शेंगा. आता आमटी चांगलं झाले तुझे नाही का. वाळे वाळा चला शेवटच आमटीवर काही. तर मित्रांनो, या पा शेंगा सोलून झालं. एवढं दाणं पडलं ते. म्हणजे मस्त आमटी होणार आहे. आणि हे कातडी ते का सरकार आहे. तर या पा, तर मसाल्यासाठी लसूण हे आतमध्ये मसाल्यातच वाटाय घेतला आहे. कोथिंबीर आहे, कांदे ते, खोबरे, हिरव्या मिरच्या ते. आणि हे आहे त्या आतमध्ये राहता खडा मसाला नाही का, काय म्हणते ते, गरम मसाला, लवंगा बिवंगा सगळं आहे त्याच्यात. मसाला वाटायचा काम चालू आहे मित्रांनो. ह्या पाट्यावरच आम्ही मसाला वाटणार आहे आज. मिक्सरला काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यामुळं. मग नाही तर मिक्सरमध्येच फाटकन केला असता. पण आता पाट्यावरचा मग त्यात लईच भारी होत आहे. मग आज आहे पाट्यावर. आजच्या दिवस वाट बोले कसे तरी. आता एवढा व्हिडिओ चालला आहे म्हणजे मग तुला आज वाटणाच भाग आहे खरं बाप्या.
तर आपण बघूया का भात शिजलाय का. अरे भात शिजून गेलाय बरं का, भात शिजून गेलाय. उतरून ठेवू का भात. तर मित्रांनो आता आहे ना गॅस पेटून घेतला. आता लगेच कालवानी का गॅसवर घालून देऊ आणि म्हणजे तिकडं चुलीवर लगेच भाकरी करायला सुरुवात होईल. तेल टाकून घेतला आणि हे मसाला घेतला ना. काय काय मसाला घेतलं. लाल तिखट आहे, कांदा लसूण आहे, हळद, जिरा आणि मोहरी आणि तो वाटेल मसाला. मोहरीनं तिख्या मोहऱ्यानं जिरा टाकून घेतलाय ना. मित्रांनो व्हिडिओ पळत राहा. लय भारी रेसिपी आहे म्हणजे ही वालाची आमटी आहे ना. लय एक नंबर होते. डायरेक्ट तोंडाला पाणी येत आहे. आम्ही लय 2-4 बार झालं करायचं. म्हणलं चला एक रेसिपी बनवून टाकू वालाची आमटी. त्यामुळं व्हिडिओ बनवला. व्हिडिओ तुम्ही पळत राहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नाही का लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला ना सबस्क्राईब करा. म्हणजे असंच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर पळत राहा मित्रांनो. आता आहे ना त्या वाटेला मसाला दिला टाकून. तर आता हे ना चांगला परतून घ्यायचे. परतून घेतला एकदम मस्त. पहा मित्रांनो एवढा मसाले आमटी एकच नंबर होणार आहे. गरम करेल सोलं आता त्याच्यात दिलं टाकून. आमच्याकडं सोलं म्हणतात बरं का यायला. तुमच्या काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे सोलेली एकदम मसाल्यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा. हे पहा असं मिक्स करून घेतला का मग सोल लय भारी होतं. तर ह्या पहा मित्रांनो याच्यामध्ये नाही का आपली बाजरी भुजून तिचा रोम बनवून ठेवला होता. तर त्या याच्यामध्ये टाकलाय. आता ह्या कालून ह्या पहा असा कालवायचा. मिक्स करायचा चांगला. गोळ्या बिळ्या नाही राहून द्यायचा. मस्त मिक्स करायचा आणि मग त्याच्यात टाकून द्यायचा. ह्या पहा दिला त्याच्यात टाकून. आता पहा हे सगळं मिक्स आणि बाजरीच्या रोमाने नाही का एकच नंबर आमटी होते. हे पहा अच्छा याच्यामध्ये अजून थोडासा पाणी टाकायला लागेल ना. मसाला थोडासा खराब पडला का ठसका आला. तुम्ही बघू शकता बाजरीची भाकर कशी. असं लसूण ठेचून घ्यायला आता असा चेचून म्हणजे मग आपल्याला ती ठिकरीवर ठेवून मग फोडणी द्यायला. त्यामुळं मग असं लसूण ठेचून ठेवला बनवली जाते परातीमध्येच.
हे भाकर बनवून झाली. बाजरीच्या भाकरीला असं वरून पाणी लावायला लागतं ना, मग काय होत आहे, पापडचं येतोय काय, पाणी लावला का पापड तयार होत आहे मित्रांनो. आणि आरावरची भाकर म्हणजे लई भारी. म्हणजे चुलीवर भाकरी बनवायचा म्हणजे आरव अशी भुजली का बा कशी मस्त खरपूस भाकर तयार होते. तर ह्या आरव असे इंगळानो असे भाकर भुजल्या जाते आरव. तर चला आपण इकडं तोपर्यंत कालवण पाहू. तर इकडं पिलूचा आणि पप्याचा ह्या लसूण सोला याला बी लागलं तिकडं. झालं लसूण सोलून थोडं राहिलं का, बरं सोला म्हणजे मग आपल्याला फोडणी द्यायला. तर इकडं बा काय उकळी चाले, कालवण शिजून गेला, फक्त यांना फोडणी द्यायचा बाकी. पण आता भाकरी झाल्या का लगेच इकडं फोडणी देऊ. हे पा लाल लाल दिसते का ठिकरी. तर आता ह्या ठिकरीवर लसूण टाकून आणि मग तेल टाकून आणि मग फोडणी द्यायची. तर चला पहा मित्रांनो, आवाज ठिकरीचा आवाज येतोय का. आणि आता पहा कशी बसते ठिकरी कालवणाला. कालवण म्हणजे आमटी आहे बरं का. हे पहा हा मित्रांनो कशी काय बसली फोडणी. अरे खरंच एकच नंबर वास चालाय. हा पप्प्या तुला वास आला रे, मग काय लय भारी वास चालाय. भूकच लागली मला. तर ह्या पहा मित्रांनो, आता आहे ना कालवण इकडं उतरून आणलाय ना. आता ताटा वाढून लगेच आम्ही जेवाय बसणार आहे. कर वाढ ना आता. पप्याचं तर आता भाकर भेटले तर आम्ही आता आहे ना करतो जेवाय सुरुवात. मित्रांनो इतकी मस्त आमटी झाली. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला ना तर अशीच रेसिपी करा, एकच नंबर आमटी होते. चला मग आता ना जेवतो.